नमस्कार. कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कुठलाही कोल्हापुरी पद्धतीचा पदार्थ बनवणार नाही आहोत, तर आज बनवत आहोत आपण मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली. मुलांना काहीतरी साऊथ इंडियन पदार्थ खायचा होता, म्हणजे इडली, डोसे, अप्पे त्यापैकी काहीतरी. मग बनवली इडली. म्हटलं तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी. अगदी काही छोटे छोटे बारकावे सुद्धा आहेत, काही टिप्स आहेत, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. त्याच्यासाठी 4 वाटी जाडा तांदूळ घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. मेथीदाण्यांच्यामुळे पीठ छान फर्मेंट होतं. आता ह्या सगळ्या डाळ आणि तांदूळ आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे. 2 पाण्याने स्वच्छ असं हाताने चोळून या डाळी धुवून घेऊयात, म्हणजे पावडर वगैरे काही असेल तर ती सगळी निघून जाईल. जाडा तांदूळ वापरला ना तर इडली अगदी नक्की मस्त टम्म फुगलेली अशी होते. मग इतर आपण दुसराही तांदूळ घेऊ शकतो, पण जाड्या तांदळामुळे इडली चांगली होते. आता हे जे आपण धुवून घेतलेले डाळ तांदूळ आहेत ते साधारणपणे 10 तास किंवा रात्रभर आपल्याला भिजत घालायचे आहेत. मग इथे मी सकाळी भिजत घालत आहे, साधारणपणे 12च्या दरम्याने आपण हे भिजत घातलं. आता झाकून ठेवूया. आता संध्याकाळी बघा, रात्रीच्या वेळी म्हणजे साधारणपणे 10 तास झालेलेच आहेत. रात्रीचं मी हे काढलं आपले डाळ तांदूळ वगैरे मस्त असं भिजलेलं आहे. डाळ तांदूळ मेथीचे दाणे छान फुलून आलेले आहेत. आता अजून एक पदार्थ याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे, पोहे. तर हे पोहे छान असे धुवून घेऊया आणि पाणी काढून घेऊन आणखीन थोड्याशा पाण्यामध्ये आपण हे भिजत घालूया. पोहे घातल्यामुळे इडलीला चव अजून सुंदर येते, त्याशिवाय इडली टेक्स्चर चांगलं येतं, फुलते चांगली, म्हणून आपण हे पोहे घालत आहोत. आता बॅटर बनवायला घेऊया, पीठ तयार करायला घेऊया. डाळ तांदूळ मिक्सरच्या एका जारमध्ये घातले. आता आपण जे पोहे भिजत घातलेले आहेत ना, ते प्रत्येक वेळी थोडे थोडे प्रत्येक बॅचमध्ये थोडे थोडे घालायचे. पोहे जर एकदम बारीक केले तर ते चांगले बारीक होत नाही. मग एकदा मिक्सर छान फिरवून घेतला आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालत असताना वेगळं पाणी घालायचं नाही. आपण जे भिजत घातलेलं पाणी होतं ना, ज्याच्यामध्ये डाळ तांदूळ वगैरे भिजत घातलं होतं, तेच पाणी इथं वापरूया. म्हणजे काय होईल, पीठ छान असं फर्मेंट होईल. आणखीन एक, जर थंडीचे दिवस असतील तर हेच पाणी तुम्ही थोडंसं कोमट किंवा गरम करून पीठ बारीक करत असताना वापरू शकता. सगळं पीठ छान असं आपण तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला अगदी बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आणि हे पीठ तयार करून झाल्यानंतर ना, पीठ बनवत असताना आपण जसं वाटताना जितकं पाणी लागेल तितकंच घातलेलं असतं. मग आपल्याला नंतर लागेल तसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घालायचं आहे. समजा जर आपण यावेळी जर पाणी आहे तसं जर ठेवलं आणि पाणी बऱ्यापैकी जर घातलं नाही, वापरलं नाही, तर ते जे आपण वाटून घेतलेलं जे डाळ तांदळाचं मिश्रण आहे ते तसंच खाली बसतं. बऱ्याचदा अनुभव आलेला आहे. आणि मग हे पीठ फर्मेंट चांगलं होत नाही. तर त्याच्यासाठी योग्य त्या प्रमाणामध्ये पाणी घाला, म्हणजे पीठ छान फर्मेंट होईल. आता झाकून रात्रभर हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे, साधारणपणे 10 ते 12 तास. आणि म्हणजे रात्रभर झालेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं ते छान असं तयार झालेलं आहे. सध्या बघा, बाहेर जर असा ऊन पाऊस असं सुद्धा चालू आहे, तरी पीठ आपलं छान असं हे फर्मेंट झालेलं आहे. जर थंडीचे दिवस असतील किंवा काही जर पावसाळा वगैरे जर असेल तर डाळ तांदूळ भिजत घालत असताना थोडंसं गरम पाणी आपण वापरायचं, म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होईल, इडल्या पण छान होतील. आता थोडंसं आपल्याला बॅटर जे आपण घेतलेलं आहे, इडलीचं तयार केलेलं आहे, ते थोडंसं पातेल्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं. छान असं मिक्स करून घेऊया हे. आणि आता याच्या आपल्याला इडल्या बनवून घ्यायच्या आहेत. आता इडल्या बनवत असताना बऱ्याचदा बघा, इडली घातलेली आपण असते ना, ती खालची इडली वरच्या साईडची जी प्लेट असते त्याला चिकटलेली असते. मग इडल्या सुद्धा विशिष्ट अशा पद्धतीने आपल्याला या स्टँडमध्ये अरेंज करायचे आहेत. त्याच्यासाठी आपण तेलाचा हात या स्टँडमध्ये
सगळीकडे लावून घेतलेलं आहे, ग्रीस करून घेतलेलं आहे इडलीचं स्टँड। आणि आता थोडं थोडं इडली बॅटर याच्यामध्ये घालूया। आता माझी ही जी इडलीची प्लेट आहे ना, ती थोडीशी उथळ आहे, त्यामुळे पीठ पटकन पसरलेलं आहे। पण खोलगट जर इडली पात्र असेल ना, त्याच्या वाट्या जर जास्त खोल असतील तर अजून इडली थोडीशी जास्त फुलून येते। माझ्याजवळ जे अवेलेबल आहे ते मी इथे वापरलेलं आहे। आता आपण अरेंज कसं करायचं ते बघूया। इथे बघा, सगळ्या प्लेट्समध्ये आपण इडलीचं पीठ घाल। आता बघा, इथे आपण इडलीच्या सगळ्या प्लेट्समध्ये बॅटर घातलेलं आहे। आता हे प्लेट्स आपल्याला अरेंज करायचे आहेत, जेणेकरून खालची इडली जी आहे ती वरच्या प्लेटला चिकटू नये। तर इथे बघा, वरची जी प्लेट आपण घालतो ती ह्या 2 इडल्यांच्या मध्ये वरच्या प्लेटमधील इडली आली पाहिजे खालच्या प्लेटमधील 2 इडल्यांच्या मध्ये। अशा पद्धतीने ह्या प्लेट्स आपण इथे लावत आहोत। मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सगळ्या जेव्हा अरेंज होतील प्लेट्स तेव्हा हे दाखवते। हे पहा, जर अशा पद्धतीने जर आपण ह्या इडल्या जर अरेंज केल्या ना, तर इडल्या आपल्या वरच्या प्लेटला अजिबात चिकटणार नाही आणि मस्त एकसारखी अशी इडली आपली बनून निघेल। तर इकडे आपण इडल्या वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे 2 ग्लास असं, आणि पाणी छान उकळी काढून घेतलेलं आहे। त्या पाण्याला उकळी आलेल्या पाण्यातच आपल्याला इडलीचं हे जे भांडं आहे, इडलीचे जे प्लेट्स आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि मस्त असं साधारणपणे 10 ते 15 मिनिट वाफवून घेऊया इडल्या। 10-15 मिनिटांमध्ये इडल्या छान वाफून तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय, मस्त अशा ह्या इडल्या फुगलेल्या आहेत। आता गार करायला ठेवूयात ह्या इडल्या आणि अगदी झटपट अशी इडली सोबत बनवणारी चटणी आपण इथे करूया। त्याच्यासाठी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि आता अगदी 1 ते 1.5 मिरची मी इथे वापरत आहे, कारण मिरची जास्त तिखट आहे। आणि त्याचबरोबर मीठ चवीनुसार, थोडीशी साखर घालायची, आलं आणि शेंगदाणे थोडे घालायचे। फार तर तुम्ही याच्यामध्ये फुटाण्याची डाळ सुद्धा घालू शकता। कोथिंबीर वगैरे घालून मस्त असं बारीक करून घ्यायचं आणि इथे मस्त अशी आपली चटणी बनवून तयार आहे। या चटणीमध्ये आपण वेलदोडे, एखाद दुसरा वेलदोडा घातला ना, आहा, अजून चटणी छान होते। आता तेल इथे गरम करून घेतलेलं आहे फोडणीसाठी। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे घातले आणि थोडंसं असं चिमूटभर हिंग घातला आणि चुरचुरीत अशी ही फोडणी घातली। कढीपत्ता सुद्धा घातला आणि वरून मस्त अशी ही फोडणी। आता मस्त अशी चटणी बनवून झाली। इडल्या ज्या गार झालेल्या आहेत त्या आता आपण डिमोल्ड करून घेऊया। इडल्या छान निघालेल्या आहेत, मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली बनवून तयार झालेली आहे। चटणी आणि सांबार सोबत ही इडली मी इथे सर्व केलेली आहे। तर सांबारची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवर इतरही काही ब्रेकफास्टचे पदार्थ व्हिडिओज आपण पोस्ट केलेले आहेत, ते नक्की बघा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।